जन्म झाला शिवनेरी किल्ल्यावरती आणि मी जातीत जन्माला आले ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जात आहे. तर मला दोन्हीही वारसे लागले. ज्या हाताने मी पेनाने क्रांती करू शकते त्याच हाताने मी तलवारीने सुद्धा क्रांती करायची हिंमत ठेवते. माझे शब्द नीट आहे. ही तलवार म्हणजे वैचारिक, ही तलवार म्हणजे शाब्दिक, ही तलवार म्हणजे स्वाभिमानाची, ही तलवार म्हणजे मान सन्मान माज अहंकाराची. जो वर्ग मला नेहमीपासून ऐकत आलाय त्याला या तलवारीचा अर्थ सार्थ करतो असं मला कळतं. मी एक लेखकही आहे, त्यामुळे मला स्वतःचे शब्द कसे कुठं कशा प्रकारे बोलायचे आहेत, कसे फिरवायचे आहेत, कुठे ट्विस्ट आहे, कुठे शेवट करायचा आणि कुठे कॉमा घ्यायचा हे चांगल्या पद्धतीने कळतं. माझे सर्वांना विनंती, जे माझ्या विरोधामध्ये आज महाराष्ट्रामध्ये ज्यांनी पोस्ट टाकल्या त्यांनी फक्त बिग बॉसला एकच प्रश्न करावा की पूर्ण क्लिप दाखवा, की मी ज्यावेळेस असं बोलले आणि मला इंटरप्ट केलं बिग बॉस कडून, त्याच्यानंतर मी ओरडत राहिली की माझं पूर्ण आहे, माझं फुल स्टॉप पर्यंत ऐकून घ्या, जे त्यांनी तुम्हाला किंवा पूर्ण महाराष्ट्राला सांगितलेलं नाही. ज्यावेळेस मी राकेश बापट, ओंकार राऊत, प्राजक्ता शुक्रे, करण सोनवणे यांच्यासोबत संवाद चालू आहे माझा, तो संवाद तुम्ही पूर्ण महाराष्ट्राला दाखवावा अशी माझी विनंती आहे. त्या संवादामध्ये मी हे सांगते की ही तलवार माझी शाब्दिक तलवार आहे जी तुमच्या सगळ्यांच्या मानेवरती लटकलेली असेल. मी ती शाब्दिक तलवार बिग बॉस मध्ये घेऊन नाही आली आहे का? कारण मी बिग बॉसच्या घरामध्ये 100 वेळा सांगितलं सगळ्या सदस्यांना की मी माझी बाहेरची बाजू इथे कधीच दाखवणार नाही. कारण माझे शब्द जे असतील विद्रोह, बंडखोरी, अन्याय विरुद्ध न्यायाची मागणी करणं हे तुम्हाला कदाचित नाही कळणार. त्यामुळे मी अशा शब्दांचा उच्चार इथे करणार नाही. मी एक खेळाडू म्हणून